गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी उठले आणि कूलरचं पाणी काढणं तर माझी आता रोजची ड्युटी झाली आहे. सकाळी उठल्या उठल्या आता हे नेहमीचंच माझं काम झालंय. तर कारण असं की तो कूलर पहिला खराब झाला होता, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून तो खोलला होता आणि त्यामुळे तो व्यवस्थित कदाचित फिट झाला नाहीये, त्यामुळेच कदाचित हे पाणी बाहेर येत असावं. आज होता संडे आणि आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली होती. संडे आला की सगळी कामं माझी निवांत चाललेली असतात. तर सर्वात आधी उठून छान अशी आंघोळ करून घेतली आणि ही गोधडी जी आहे ही काल रात्रीच मी धुवून टाकलेली होती. तर चला सकाळी सकाळी हिला उन्हामध्ये टाकून देऊ, दिवसभर ही छान सुकेल. मुंबईमध्ये राहायचं म्हटलं की गावासारखं असं मोकळं मैदान नसतं जिथे तुम्ही कपडे बिंदास टाकू शकाल. ते मोठमोठ्या अशा खिडक्या असतात आणि त्यांना मोठमोठे नेट असतात आणि त्यामध्येच आपल्याला सर्व काही ऍडजस्ट करायला लागतं. नंतर मग पुढे माझी वेणी आवरून घेतली. आंघोळ करून सुद्धा एवढं घाम येतो, एवढं गरम होतं ना. इकडे माझा बाबूही सकाळी सकाळी झोपलेला होता आणि घामाने भिजून गेलेला होता. आता काय होतं ना, ही मॅट्रेस जी आहे ना, ही स्पंज आहे, त्यामुळे याच्यावर खूप गरम होतं, म्हणून त्याला मी उचललं आणि मी इकडे गोधडीवर टाकलं. तर मग मी माझ्या पुढच्या कामाला लागले. भांडी लावायची होती रात्री घासलेली, ती लावून घेतली, गरम पाणी घेतलं आणि आज मला नाश्त्याला बनवायचे होते डोसे आणि चटणी. तिचीच माझी ही तयारी चाललेली होती. तसा तर नारळाची चटणी बनवतात, पण मी इथे फक्त शेंगदाण्याचीच बनवते आणि ही खूप टेस्टी होते. मला त्या नारळापेक्षा ही चटणी खूप जास्त आवडते. मग त्यासाठीच मी इकडे शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाणे, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर या सर्वाचा मसाला काढून घेतला. नंतर मी रात्रीच डोश्यासाठी तांदूळ आणि डाळ भिजू घातलं होतं. त्यानंतर ते बॅटर काढून घेतलं आणि लगेच डोसे करायला घेतले. झालं सकाळपासून मिस्टरांना अस्वस्थ वाटत होतं, विकनेस खूप आलेला होता. खूप दिवस झाले ते आजारी पडलेले नव्हते. काय होत असेल की ऑफिसच्या कामासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा त्यांना बाहेर जावं लागतं म्हणे, त्यामुळे कदाचित त्यांना अस्वस्थ आणि विकनेस पण आलेला असेल. म्हटलं चला आपण घरीच IV लावून देऊ. मग मी लगेचच खाली मेडिकलमध्ये जाऊन आले आणि आवश्यक ती जेवढी मेडिसिन हवं होतं मला, मी ते घेऊन आले आणि त्यानंतर पटापट लगेचच इंजेक्शन लोड करून ठेवलं आणि सलाईनही कनेक्ट करून ठेवली. सकाळी सकाळी नाश्ता झालेला होता. म्हटलं चला मग हे काम करून घेऊया, मग मिस्टरांनाही आराम वाटेल आणि मला माझी पुढची कामं करता येईल. हे जे माझे एज्युकेशन आहे आणि हा जो माझा एक्सपिरियन्स आहे, हा कधीही वाया न जाणारा आणि कधीही न विसरणारा आहे. ही मी आज घरी असले, ड्युटीवर नसले तरी ही कामं म्हणजेच ही माझी ओळख आहे. याच कामावर मी पोट भरून इथपर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळेच मला खूप गर्व आहे माझ्या या प्रोफेशनचा. मी जे काही आहे ती मी फक्त आणि फक्त याच प्रोफेशनमुळेच आहे. आज काही कारणामुळे घरी आहे, पण तरी मी थांबत नाहीये. माझ्याकडे जॉब नसला तरी मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. मला परिस्थितीने शिकवले की कधीही थांबायचं नाही, संघर्ष करत राहायचं, कष्ट करत राहायचं, त्यानेच तुम्ही एक दिवशी शिखरावर पोहोचणार. याच मोटिवेशनने मी पुढे जात आहे. मी हा निर्णय घेतला की चला आपण जरी सध्या घरी असलो, जॉबवर नसलो, तर आपण बसून कशाला राहायचं, आपण काहीतरी सोशल मीडियावर करूया आणि इन्कमही मिळेल आणि आपली चर्चाही होईल. तुम्ही माझा इथे व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच या मोटिवेशनचा वापर करून घ्या. कधीही कुणावर डिपेंड राहू नका. तुम्ही काही कमी नाही आहात, तुम्हीही खूप पुढे जाऊ शकतात. हो, जी पण लोक तुमच्या रस्त्यात येत असतील किंवा तुम्हाला पुढे जाऊ देत नसतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमच्या ध्येयावर उभे राहा. इथे मी यासाठी बोलत आहे कारण की आपल्याबद्दल वाईट बोलणारेही खूप लोक असतात आणि आपलं वाईट चिंतणारेही खूप लोक असतात. काही चांगले लोकही असतात. चांगल्या लोकांचा विचार करायचा. चला तर मग पुन्हा भेटूया. असा होता आजचा दिवस.